नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपण सांगितलं होतं की 47,200 ची लेवल ही खूप महत्त्वाची आहे. तर मार्केट आज गॅप ओपन झालं आणि एक वरती वरती अपसाइडला टार्गेट होते की आपले 47,442 47,488 असे टार्गेट होते. पण मार्केट जास्त वेळ वरती सस्टेन राहिलं नाही. तिथूनच मार्केट खाली आलं. जेव्हा आपलं 47,200 ची एसएमसी लेवल ब्रेक झाली त्यावेळेसच आपले ऑल टार्गेट्स हिट झाले आहेत. तर निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये आज भरपूर मार्केट डाऊन साइडला आलेलं आहे. आपल्या सर्व लेवल मी काम केलेलं आहे आणि सगळे टार्गेट्स पण हिट झाले आहे. तर बघूया उद्या 14 मार्च उद्या निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीची 15 मिनिटचा टाइम फ्रेम. 46,981 ही मार्केटने क्लोजिंग दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं लेवल म्हणजे काय की 46,820 ही आपली एकदम जुनी स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. त्याच लेवलपासून मार्केटनी भरपूर मोठी रॅली दिलेली आहे. तर त्याच्या खाली जर आपल्याला क्लोजिंग मिळाली तो तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,714, त्याच्यानंतर 46,673 आणि 46,551. तर मार्केटमध्ये असे लेवल्स आहेत. तर अपसाईडसाठी 47,000च्या वरती जर क्लोजिंग तुम्हाला मिळाली, मार्केटमध्ये क्लोजिंग मिळाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये, तर पहिले टार्गेट असणार आहे 47,187, 47,337 आणि 47,400. तर निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 21,997. तर सगळ्यात महत्त्वाची आपल्याला उद्या लेवल हीच आहे की आजचा लो म्हणजे काय, तर 21,904 यापासून जर मार्केट याचा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार आहे 21,850, त्याच्यानंतर 21,762 असे आपले दोन टार्गेट्स असणार आहे. आणि जर अपसाईडसाठी जर मुवमेंट आपल्याला कॅच करायची असेल तर 22,023 ते 22,066 या लेवलच्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर आपल्याला अपसाईडसाठी टार्गेट आहेत 22,166, 22,246 आणि 22,302. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.